मुंबईतल्या चारकोप परिसरामधून बालमजुरीचा धक्कादायक प्रकार समोर आला। चारकोप पोलिसांनी कारवाई करत एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या 13 अल्पवयीन मुलांची बालमजुरीमधून सुटका केली आहे। चारकोप पोलिसांच्या विशेष पथकासह अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटनं सुद्धा कांदिवली पश्चिमेतल्या गारमेंट इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये छापा टाकला आणि यावेळी अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचं समोर आलं। ही सगळी मुलं पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांमधून मुंबईमध्ये आलेली होती आणि या प्रकरणी कंपनीचा मालक आणि चालकाविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात बालमजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। इमिटेशन ज्वेलरीचं एक फॅक्टरी आहे ज्यामध्ये आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की काही बालकामगार यांचा वापर त्या ठिकाणी केला जातोय। त्या माहितीच्या आधारे आमची टीम त्या ठिकाणी जेव्हा गेली तर त्या ठिकाणी जी बालकामगार होती ती आढळून आली। त्यानुसार आम्ही चारकोप पोलिसांनी इथे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आणि चाइल्ड लेबर ॲक्ट याच्या अंतर्गत गुन्हा तात्काळ दाखल केला आणि तिथे जी 13 बालकामगार त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यांना रेस्क्यू केलेला आहे आणि पुढील गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई ही चारकोप पोलिसांनी इथे चालू आहे।